नमस्कार, बोला महाराष्ट्र या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मी निखिला. दहीहंडीवरील कोर्टाच्या निर्बंधांवर राज्यामध्ये राजकारण अद्यापही संपलेलं नाहीये. तोच राज्य सरकारचा नव्या कायद्याचा मसुद्यावरून एक वाद सुरू झालेला आहे. विरोधी पक्षनेत्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी सुद्धा कायद्याच्या या मसुद्याला विरोध केलेला आहे. पाहुयात हा नेमका कायदा काय असणार आहे, काय आहे हा मसुदा. महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरनल सिक्युरिटी ऍक्ट वा मसिपा फडणवीस सरकारच्या महत्वाकांक्षी विधेयकांपैकी एक. राज्यात दंगली आणि दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी या कायद्याची मदत होईल असं सरकार सांगतंय. राज्यात अंतर्गत सुरक्षेच्या बळकटीसाठी पोलिसांना जादा अधिकार देण्याची गरज आहे असं या विधेयकाचा मानस आहे. सरकारनं या कायद्याचा मसुदा तयार केला असून त्यावर सूचना आणि हरकती मागवल्यात. कार्यक्रमासाठी 100 पेक्षा अधिक व्यक्ती असतील तर पोलिसांची पूर्वपरवानगी आवश्यक आहे. कार्यक्रमात अथवा मोर्चात सहभागी होणाऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आयोजकांची असेल. सरकारी, निमसरकारी, विविध सार्वजनिक आणि मॉल्सच्या ठिकाणी सुरक्षा तपासणी सक्तीची आहे. सुरक्षेबाबत पोलिसांनी केलेल्या सूचना पाळणं आणि अंमलबजावणी आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही बसवणं सक्तीचं आहे. सुरक्षेला धोका पोहोचवणाऱ्यास किंवा कुचराई केल्यास शिक्षेची तरतूद. परवानगी घेतली गेली नसेल तर आयोजकांना 3 वर्ष कारावास आणि 50,000 रुपयांच्या दंडाची तरतूद. सामान्य माणसाच्या सुरक्षेत वाढ होण्यास मदत होईल. सरकारच्या प्रस्तावित कायद्याविरोधी विरोधी पक्ष नेते मैदानात उतरले. या कायद्यामुळे पोलिसांना अमर्याद अधिकार मिळतील अशी भीती विरोधी पक्षाच्या नेत्यांना वाटते. दुसरीकडे सामाजिक कार्यकर्तेही कायद्याच्या विरोधात आहेत. जनआंदोलन चिरडण्यासाठी सरकार कायदा बनवत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते करतायत. मसिपा कायद्याला होत असलेला विरोध पाहता फडणवीस सरकारसाठी ही डगर सोपी नाही. पण कायदा अस्तित्वात आला तर असा कायदा लागू करणारं महाराष्ट्र बहुधा देशातलं पहिलं राज्य असेल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. राज्यातली अंतर्गत सुरक्षा अधिक कडक करण्यासाठी राज्य सरकार आता महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरनल सिक्युरिटी म्हणजेच मापिसा हा कायदा आणू इच्छिते आणि यासाठीचा मसुदा तयार आहे. हा मसुदा त्यांनी आपल्या वेबसाईटवर टाकलेला आहे आणि त्यामध्ये काही हरकती असतील किंवा काही सूचना असतील नागरिकांच्या तर त्या मागवण्यात आलेल्या आहेत. मात्र हा मसुदा तयार झाल्यानंतर लोकांच्या समोर आल्यानंतर जनआंदोलनामधले सामाजिक कार्यकर्ते असोत किंवा मग राजकीय नेते असोत यांनी याला विरोध करण्यास सुरुवात केली आहे. हा कायदा म्हणजे आमच्या लोकशाहीवरच घाला घालणारा आहे किंवा मग या कायद्यामुळे अनेक बंधनं येऊ शकणार आहेत, पोलिसांना अधिकचे अधिकार मिळणार आहेत आणि त्याचा गैरवापर होऊ शकतो अशी भीतीही व्यक्त केली जाते. एकूणच नेमका हा काय मसुदा आहे, काय याला विरोध होतो यावर आपण चर्चा करणार आहोत. या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत भाजपचे आमदार अनिल बोंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे, कम्युनिस्ट नेते प्रकाश रेड्डी आणि सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन या चर्चेमध्ये सहभागी आहेत. सर्व मान्यवरांचं स्वागत. उल्का महाजन, तुमच्याकडे सुरुवातीला येते. उल्काजी, मी अर्थात मोर्चे किंवा आंदोलनं म्हणजे लोकशाही जिवंत असण्याचं लक्षण आपण मानतो. मात्र हा कायदा आल्यामुळे तुम्हाला असं का वाटतं की जन आंदोलनं ही दाबली जातील? पहिला प्रश्न असा आहे की स्वातंत्र्याला आता इतकी वर्ष झाल्यानंतर आत्ताच अंतर्गत सुरक्षा धोक्यात आली असं काय घडलंय आणि याची धास्ती किंवा याची दहशत जर सत्ताधाऱ्यांना वाटत असेल तर त्याचं दुसरी बाजू अशी आहे की समाजामध्ये असंतोष वाढतोय. या देशाचं सरकार सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची उकल करण्यात कमी पडतंय याचीच जाणीव झाली आहे असा त्याचा अर्थ आम्ही लावतो. आणि आपल्या लोकशाहीमध्ये जसे 4 प्रमुख आधारस्तंभ आहेत तसा 5वा आधारस्तंभ हा जनआंदोलन आहे. आणि लोकशाहीमध्ये लोकांनी आवाज उठवलाच पाहिजे. सरकारच्या धोरणाबद्दल आपला असंतोष, आपली नापसंती व्यक्त केली पाहिजे. पण हा जो कायदा आता आणण्यात आलेला आहे त्या कायद्याचं एकूण स्वरूप आपण जर पाहिलं तर त्यामध्ये पोलिसांना प्रचंड अधिकार देण्यात येतील हे उघड आहे. आणि कुठलंही आंदोलन हे खऱ्याखुऱ्या उद्दिष्टांसाठी करण्यात आलं की नाही हे ठरवण्याचे अतिशय केंद्रीकृत असे अधिकार पोलिसांना आणि यामध्ये जे एक सुरक्षा मंडळ स्थापन करण्यात येणार आहे त्या सुरक्षा मंडळाला मिळणार आहेत. आणि त्यामुळे जनआंदोलनांवर किंवा कोणत्याही प्रकारे आपला असंतोष व्यक्त करण्यासाठी एकत्रित येणाऱ्या नागरिकांवर ही कायमची टांगती तलवार राहणार आहे. आणि हा नक्कीच देशामध्ये अंतर्गत आणीबाणी आणणारा असा कायदा आहे ज्याची अजिबात गरज नाही. प्रकाश रेड्डी, हाच मुद्दा. अर्थात आणीबाणी येईल असं तुम्हाला का वाटतं या कायद्यामुळे? नाही, आणीबाणी म्हणजे अघोषित आणीबाणी
आत्ता त्याची एक सुरुवातच झालेली आहे, पण हा जर कायदा आला तर त्याच्यामागे आणीबाणीच्या पेक्षा जास्त अशी दहशतवादी परिस्थिती निर्माण होईल. यांनी जो मुद्दा मांडला तो बरोबर आहे की आत्ता हा जो कायदा आणला जातोय त्याचं पहिलं उद्दिष्ट हे आहे की चळवळी चालू आहे. हे सरकारला येऊन त्यांनी आश्वासनं चिकार दिली होती, 2 वर्ष झाली, काही घडलं नाही. त्यामुळे असंतोष आहे आणि शेतकऱ्यांची आंदोलनं, कामगारांची आंदोलन 2 सप्टेंबरला बंद आहेत, दलितांच्या त्याच्यावर अत्याचार होत आहेत त्याच्या विरुद्धची आंदोलनं आहेत, युवकांची, विद्यार्थ्यांची सार्वत्रिक आंदोलनं आहे आणि ती आंदोलनं दाबून टाकण्यासाठीच हा कायदा येतोय. कारण एक स्पष्ट आहे की आत्ताच अस्तित्वात म्हणजे ज्याला आपण ड्रॅकोनियन कायदे म्हणतो ते आहे, म्हणजे महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राईम ऍक्ट आहे, त्याच्यानंतर अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट आहे, इसेन्शियल सर्व्हिसेस मेंटेनन्स ऍक्ट आहे, नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट आहे. हे कायदे जाचक आहेत आणि कायदे आता जे आहे ते हे वापरले जात आहेत चळवळीच्या विरुद्ध. आता हा कायदा आणला जातोय त्याच्यामध्ये काय होणार तर स्पेशल सिक्युरिटी झोन्स निर्माण होणार, म्हणजे हे अधिकार राहतील आणि कोस्टल एरिया असेल, समजा कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट सुद्धा असेल किंवा गव्हर्नमेंट किंवा असतील डॅम्स असतील, हे सगळ्यांना स्पेशल सिक्युरिटी झोन म्हणून घोषित केलं जाईल. त्याच्यावर एक अधिकारी नेमला जाईल, त्याच्यामध्ये फोर्स त्याच्या खाली स्पेशल पोलिसांसारखाच एक वेगळा फोर्स निर्माण केला जाईल आणि त्याच्यामध्ये त्याला अधिकार दिले जातील. आता तुम्ही बघा कुठलाही स्पेशल सिक्युरिटी झोन म्हणून निर्माण होऊ शकतो, अख्खे मुंबई होऊ शकते आणि संबंध ग्रामीण भागात सुद्धा ज्या ठिकाणी डॅम्स आहेत आणि शेतकऱ्यांच्या, आणि त्यामुळे हे चिरडण्यासाठीच हा कायदा आणलेला आहे आणि अधिकार दिलेले आहेत ते पोलीस कायद्याला दिलेले आहेत आणि न्यायालयाचे सगळ्यांची उत्तर आपण अनिल बोंडेंकडनं घेणार आहोत. मात्र अतुल लोंढे, सुरुवातीला तुमच्याकडे. अर्थात सगळ्या सरकारच्या विरोधामध्ये सगळ्यात जास्त जर आंदोलनं कोणी केली असतील तर ती राष्ट्रवादी काँग्रेसनं, मग राजकीय पक्षांची सुद्धा आंदोलनं चिरडून टाकण्यासाठी हा कायदा आहे. बरोबर आहे निखिला, पण याच्यामध्ये सरकारची मानसिकता आपण समजून घेतली पाहिजे की जी स्पष्टपणे आतापर्यंत जो आम्ही आरोप करत होतो की हे सरकार एकाधिकारशाहीकडे चाललेलं आहे, मग ते केंद्रातलं असो की राज्यातलं असो, आता त्याचा नमुनाच प्रत्यक्ष कायद्याच्या रूपाने आपल्या समोर आलेला आहे. पारतंत्र्याच्या काळामध्ये ब्रिटिशांनी असा राऊलेट ऍक्ट आणला होता आणि त्याच्यानंतर जालियनवाला बाग झालेला इतिहास हा सगळ्या देशाला आणि सगळ्या इतिहासकारांना आणि लोकांना माहिती आहे. आता अशाच पद्धतीचा म्हणजे काय, एखादं वाटलं तर असा जर संशय आला तर अशा पद्धतीचे जे अधिकार आहे, म्हणजे एक स्टेपच मागे आहे की फक्त गोळी मारण्याचा अधिकार देणार नाही आणि 100 लोक जमा केले म्हणजे काय की एखाद्याच्या घरी कुणाचा मृत्यू झाला असेल आणि त्यावेळी जर त्या व्यक्तीची जर पॉप्युलरिटी जास्त असेल, 10,000 लोक जमलेत, तर मग ती प्रेतयात्रा बाजूला ठेवून हे लोक त्यांना अरेस्ट करणार आहेत का? एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की याच्यामध्ये एक मसुदा असा आहे की दहशतवादी कारवाई, शत्रू राष्ट्राकडून झालेली कारवाई, मग आता अनेक ठिकाणी आयसोलेटेड याच्यामध्ये वोल्फ अटॅक्स होतात आहे, त्याच्याविरुद्ध आपल्याकडे यंत्रणा आहे, कायदा आहे, पहिलेपासून कायदा आहे. सेडिशन हा शब्द असावा की नसावा याच्यावर सुद्धा अनेक वर्ष झाले जे आहे तो खल सुरू आहे आणि तो काढला पाहिजे असं के.एम. मुन्शींनी त्यावेळेसच म्हटलं होतं. आता मुद्दा असा आहे की अशा याच्यातून आपण पर्टिक्युलर मुस्लिम समाजाला सुद्धा टार्गेट करताना हे लोक दिसतील, दलित समाजाला सुद्धा टार्गेट करताना हे दिसतील. अशा पद्धतीचा कायदा म्हणजे अप्सा जो कायदा आहे त्याच्यापेक्षाही वाईट कायदा हा आहे. अप्सा कायदा हा बॉर्डर स्टेटमध्ये आपल्याला गरजेचा आहे, पण अप्सासारखाच कायदा आपल्याला महाराष्ट्रासारख्या स्टेटमध्ये जे पुरोगामी राज्य आहे, ज्याच्यामध्ये आंदोलन, ज्याच्यामध्ये स्वातंत्र्य लढ्याचा 90% इतिहासाच्या आंदोलनाचा इतिहासच हा महाराष्ट्राचा आहे, तो सगळा पुसून काढून आम्हाला कुठले विरोधकच ठेवायचे नाही अशी हिटलरशाहीची जी प्रवृत्ती जी आहे ती प्रवृत्ती ह्या कायद्यानं स्पष्टपणे समोर दिसते आहे. आता हे लोक ज्या राज्यांमध्ये विरोधामध्ये आहे तिथे आंदोलन करणार नाही. यूपीमध्ये काल ज्या पद्धतीने आंदोलन केलं मग ते लोंढे थोडंसं थांबवते, आपल्याला अनिल बोंडे यांच्याकडनं याचं उत्तर घ्यायचंय, मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकच्या, पण लगेच परत येऊया. माफीचा हा कायदा जनविरोधी आहे का यावर आपण चर्चा करतोय. अनिल बोंडे, आता सगळ्या वक्त्यांची तुम्ही या ठिकाणी जे प्रश्न होते ते तुम्ही ऐकलेले आहेत. अर्थात हा जो कायदा तुम्ही आणू पाहता तो विरोधी पक्षांचा आवाज दाबण्यासाठी किंवा मग जन आंदोलनं दाबून टाकण्यासाठी आहे असा थेट आरोप तुमच्यावर होतो. बंद झालं. अनिल बोंडे, हा निखिला, मी आतापर्यंत ऐकलं होतं की राईचा पर्वत केला जातो, परंतु राई नसतानाही गैरसमजाचा पर्वत, लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा पर्वत दुर्दैवाने उल्काजी, त्याचप्रमाणे प्रकाशजी आणि अतुलजी करतात. खरं म्हणजे
आतापर्यंत लोकांची मागणी होती की सकाळी निघालेला माणूस संध्याकाळी पोहोचेल की नाही अशी जेव्हा शाश्वती नसते आणि प्रत्येकाला वाटतं की आपला मुलगा, आपला नवरा, आपली पत्नी ती बाहेर जर गेलेली असेल तर ती घरी सुरक्षित आली पाहिजे. मग सुरक्षित आली पाहिजे तर प्रत्येक सार्वजनिक ठिकाण हे सुरक्षित असलं पाहिजे आणि मग हे सुरक्षित असण्यासाठी अंतर्गत सुरक्षा ही काटेकोरपणे पाळल्या गेली पाहिजे. आणि तसं जर करायचं असलं तर एक सेपरेट अंतर्गत सुरक्षा कायदा म्हणजे महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरनल सिक्युरिटी हा आणणं अत्यावश्यक होतं. एवढंच नाही तर त्यासाठी वेगळा फोर्स असणं आणि त्यासोबतच वेगळ्या फोर्सच्या सोबत त्यामध्ये विशेष न्यायालय असून जे जे लोक यामध्ये चुकतात त्या लोकांना दंड करून त्यांच्याकडनं पुन्हा ही घटना होऊ नये असं असणं सुद्धा आवश्यक होतं. मला तर आश्चर्य वाटतं की ते म्हणतात की एखाद्या प्रेत यात्रेला जर लोक जमले तर तरी सुद्धा कायदा लागेल का. पहा, यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की 100 पेक्षा जास्त लोक सहभागाचे समारंभ, मेळावे आणि सार्वजनिक सभा इत्यादीसाठी पोलिसांची परवानगी. आता एखाद्या मोठ्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर साहजिकच तिथे पोलिसांनाही इन्फॉर्मेशन जाते आणि पोलीस सुद्धा तिथे सिक्युरिटी लावते, आपल्याला माहित आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी लोकांचं गॅदरिंग होतं त्या ठिकाणी पोलिसांची इंटरनल सिक्युरिटी असणे हे काही वाईट नाहीये. दुसरी महत्वाची गोष्ट की तुम्ही जर कोणतं आंदोलन आयोजित करत असाल तर त्या आंदोलनामध्ये घडणाऱ्या वाईट घटनाची जबाबदारी निश्चितपणे आयोजकांवर असली पाहिजे. कारण मागच्या वेळेला आपल्याला आठवतं की मुंबईमध्ये काही एक मोर्चा निघाला होता आणि त्या मोर्चामध्ये त्या आझाद मैदानामध्ये तुमच्याकडे अनिल बोंडे अगदी आझाद थोडक्यात संपवा. मैदानामध्ये थोडक्यातच संपवतो तर आझाद मैदानामध्ये जो गोंधळ झाला, इव्हन महिला पोलीस कर्मचाऱ्यांना जी मारहाण झाली, छेडछाड झाली, विनयभंग झाला, ते कोणत्या आयोजकावर आपण जबाबदारी निश्चित केली. आणि म्हणून यासाठी निश्चित गाईडलाईन असल्या पाहिजे. म्हणजे अनिल बोंडे, तुम्हाला असं वाटतं की विरोधक आणि सामाजिक कार्यकर्ते राईचा पर्वत करतायत? अतुल लोंढे बोला. नाही, राई नसताना सुद्धा पर्वत करतात हे गैरसमज. अतुल लोंढे बोला. असं आहे अनिल बोंडे साहेब, आपण स्वतः राजकीय व्यक्ती आहात, आपण अनेक आंदोलन केले आहेत, आम्ही आंदोलन करतो. जेव्हा आपण परमिशन मागण्यासाठी PI कडे किंवा ACP कडे जातो तेव्हा तुमचे किती लोक येणार आहेत हे विचारलं जातं. जितके लोक येत असतील त्याप्रमाणे पोलिसांची सोय केली जाते. 1 ते 500 असतील तर किती पोलीस असले पाहिजे, 1000च्या वरती असेल तर ACP असला पाहिजे, गाडी असली पाहिजे, तिथे सुरक्षेची यंत्रणा असली पाहिजे. आणि यापूर्वीच जे जे सार्वजनिक ठिकाणं आहे आणि कमर्शियल ठिकाणं आहे किंवा छोट्या छोट्या संस्था आहे या ठिकाणी CCTV कंपल्सरी करण्यात आलेले आहे. त्याचं इन्स्पेक्शन स्वतः कमिशनर ऑफ पोलीस सिटीचे किंवा जे काही SP असतील त्यांच्या मार्गदर्शनामध्ये तिथलं चेकिंग केलं जातं. या सगळ्या गोष्टी ऑलरेडी इन प्लेस आहेत. एस्माचं बोलले, NSA आहे. आपण जेव्हा जेव्हा सत्तेमध्ये आला आहात म्हणजे NDA सरकार जेव्हा सत्तेमध्ये आला आहात त्याच्यानंतर आपण पोटा लावला, त्या पोटाचे काय परिणाम झाले आपण पाहिलंय. आमचं सरकार असताना जेव्हा टाळा लावला त्या टाळामुळे काय परिणाम झाले ते पाहिले. अशा पद्धतीनं दमन करून लोकशाहीमध्ये आपण कोणाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणं हे योग्य नाही. आता कोणाला बारसं करायचं असेल जनरली आपण प्रेमी. कायदे असताना नवीन कायदे कशासाठी? नाही, कायदे आहेत पण हा कॉम्प्रिहेन्सिव्ह कायदा आहे. या अधिनियमामध्ये टोटल जे कायदे होते ते सगळे मर्ज करून त्याचं कॉम्प्रिहेन्शन करण्यात आलेलं आहे फॉर द इंटरनल सिक्युरिटी, अंतर्गत सुरक्षेकरता. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आणि उल्का महाजन यांनी सुद्धा हात वर केलाय. उल्का महाजन बोला तुम्ही. नाही, मग प्रश्न असा आहे की सगळे कायदे जर याच्यात मर्ज करण्यात आलेले आहेत तर बाकीचे कायदे तुम्ही रद्द करणार आहात का आणि हाच एकमेव कायदा ठेवणार आहात का? तरी त्याचा अर्थ वेगळा लागतो. आणि या कायद्याची सगळी कलमं जर आपण अभ्यासली तर त्याच्यामध्ये कलम 4चं पोटकलम 3 आहे. ते असं म्हणतं की वेगवेगळ्या विभागासाठी अंतर्गत सुरक्षा योजना हे मंडळ तयार करेल आणि त्यात काय काय विचारात घेण्यात येणार आहे तर त्या विभागातले असे कोणते प्रश्न आहेत प्रलंबित ज्यामुळे अशांतता उद्भवण्याची शक्यता आहे. याचा अर्थ असा आहे की सरकारला याची कल्पना आहे की जागोजागी अनेक प्रश्न असे प्रलंबित आहेत ज्यामुळे जनतेच्या मनात असंतोष आहे. मग तो रेशनचा असेल, तो शेतकऱ्यांचा असेल, तो शेतमजुरांचा असेल, तो झोपडपट्टी धारकांचा असेल, तो असंघटित कामगारांचा असेल. आणि त्या सगळ्या प्रश्नांबद्दलची अशांतता कुठे आहे ही आधीच रोखण्याची उपाययोजना ही आहे. माझं म्हणणं असं आहे की जर अशांतता उद्भवू नये आणि जनतेच्या मनात असंतोष राहू नये असं सरकारला प्रामाणिकपणे वाटत असेल
तर त्या योजना नीटपणे पोचवून कायद्यांची नीट अंमलबजावणी करून सामान्य जनतेचे दैनंदिन जगण्याचे प्रश्न सोडवून शांतता आणणे ही उपाययोजना करण्याच्या ऐवजी तुमचा आवाज बंद करण्याची आणि जन आंदोलनांची स्पेस कमी करण्याची उपाययोजना जेव्हा आखली जाते बरोबर. तेव्हा अनिल बोंडे साहेब म्हणतात तसं भाबडेपणाने याच्याकडे बघता येत नाही, ही राई नाही. कायदा आणलेला आहे. अनिल बोंडे, मी तुमच्याकडे येते. तुम्ही उत्सुक आहात यावर बोलायला, मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. अंतर्गत सुरक्षेसाठी अनेक कायदे असताना पुन्हा एक नवा कायदा आणण्याचा घाट का घातला जातोय आणि का याला विरोध होतोय यावर आपण चर्चा करतोय. अनिल बोंडे, पुन्हा एकदा तुमच्याकडे आणि त्यानंतर मला प्रकाश रेड्डी यांच्याकडे जायचंय. मात्र अनिल बोंडे, निर्णय घेतला सरकारनं कुठला, जर न आवडणारा असेल तर त्याला विरोध हा होतोच. लोकांमधला असंतोष, लोकांमधला राग हा रस्त्यावर बाहेर पडत असतो आंदोलनाच्या माध्यमातून, मोर्चांच्या माध्यमातून. आतापर्यंत तुम्ही विरोधामध्ये असताना तेच करत होतात. आज ज्या वेळेला या सगळ्याचा सामना करण्याची वेळ येते त्यावेळेला मात्र वेगवेगळे कायदे आणून आणि ती सुद्धा पोलिसांवर ही सगळी जबाबदारी टाकून तुम्ही हात झटकताय या सगळ्यामध्ये. निखिला, थोडं जर बारकाईनं वाचलं ना तर आपल्या लक्षात येईल की महासंचालक ही संपूर्ण अंतर्गत सुरक्षा योजना तयार करणार आणि त्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये एखाद्या विकासाच्या प्रश्नावरून किंवा कोणत्याही प्रकारे असंतोष निर्माण झाला, आणि होऊ शकतो ना, कोणतंही सरकार असलं तरी असंतोष निर्माण होणं किंवा लोकांच्या भावना विरोधात असणे हे साहजिक आहे. आणि असं निर्माण झाल्यानंतर त्यामध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन काय, की त्यामध्ये कोणी समाजकंटक घुसून त्यापासून जी स्थावर मालमत्ता आहे त्याला धोका होऊ नये, कोणाच्या जीविताला धोका होऊ नये, त्यासाठी प्लॅनिंग करणं या योजनेमध्ये अंतर्भूत आहे. याचा अर्थ ते आंदोलन चिरडून टाकणं असं नाही, परंतु त्या आंदोलनापासून कोणतंही म्हणजे कोणालाही स्थावर मालमत्तेला किंवा जीविताला हानी होऊ नये यासाठी योजनाबद्ध कार्यक्रम राबवणं मला असं वाटतं. बोंडे, मी तुमच्याकडे येते. प्रकाश रेड्डी बोलतात आणि मग अतुल लोंढे सुद्धा बोलतात. हा अधिनियम आहे. त्यांनी आता म्हटलंय बाकीचे जे कायदे आहेत ते मर्ज करून हा कायदा निर्माण झालेला आहे, असं काही झालेलं नाही. ते लोकांची दिशाभूल करतायत हे स्पष्ट दिसतंय. पहिली गोष्ट, कारण मी मगाशी म्हटलं की हा जो मोक्का असो महाराष्ट्राचा किंवा USCP असो किंवा एसेन्शियल सर्व्हिसेस मेंटेनन्स असो, नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट असो, त्याच्या खाली आज लोकांना पकडलं जातं. त्यांनी एक उल्लेख केला की असा धोका निर्माण असं हे होतं की निघालेला माणूस संध्याकाळी परत येतो की नाही अशी शाश्वती नाही. आपली TV9नीच कॅम्पेन उभी केली. मुंबईमध्ये लोकलमध्ये प्रवास करणारे लोक संध्याकाळी परत येतील, ऍक्सिडेंटमध्ये मरतील, काय होईल याची शाश्वती नाही. हे मुख्य आहे. अंतर्गत सिक्युरिटी म्हणजे काय, की स्थानिक नागरिक आहे त्याला सिक्युरिटी वाटली पाहिजे, त्याचं जीवन सुरक्षित राहिलं पाहिजे. परंतु हे काय करतात की स्पेशल सिक्युरिटी झोन्स निर्माण करणार आणि ते कुठे काही कारण देता येतं. कोस्टल रोड आहे, डॅम्स आहे, त्या ठिकाणी सार्वजनिक मालमत्ता आहे, पब्लिक हे आहे वगैरे. आणि तो झोन एकदा निर्माण झाला की आमचा सगळ्यांचा अनुभव असेल, सगळ्या पक्षांचा, आंदोलनकर्त्यांचा, की इथे ह्या सेन्सिटिव्ह जागा आहे, सिक्युरिटी झोन आहे, त्यामुळे तुम्हाला परवानगी देणार नाही असं स्पष्ट येतं त्या ठिकाणी. मग तुमची 100 माणसं असो, 100पेक्षा कमी असो, 100पेक्षा जास्त असो, आंदोलन करायचं नाही हे सरळ पोलीस स्टेशनमध्ये येतं आणि त्याच्यासाठी हे कायदे राबवले जाणार आहे. आता त्याच्यामध्ये की याच्यामध्ये धोके किती आहेत की कोणालाही अटक करता येते. मग इम्प्लाइड म्हणून म्हणजे त्याच्यामध्ये काही गोष्टी सूचित असतील असंही धरलं जाईल. म्हणजे हे ठरवणार की आंदोलनकर्त्यांमध्ये सूचित काय आहे, धोका कशाचा आहे, कोणाला होईल म्हणून. आणि तुम्हाला माहिती आहे की अनेक लोकांना असे आतमध्ये टाकलेले आहेत आणि ते 7-7 वर्षांनी निर्दोष म्हणून सुटलेले आहेत. बोला. मात्र माझा आणखी एक प्रश्न आहे अतुल लोंढे तुम्हाला. या आंदोलनाच्या माध्यमातून किंवा मोर्चांच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना त्रास होतो हे मान्य आहे आपल्याला, मात्र त्यानंतर सुद्धा अशा प्रकारची तोडफोड होत असते, नुकसान होत असतं. हे कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न आहे असं का नाही वाटत? असा आहे निखिला, जे की यापूर्वी असा एक कायदा आहे की जी संस्था, जो राजकीय पक्ष सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करेल, ते सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान त्या संस्था किंवा त्या राजकीय पक्षांकडनं वसूल करण्याचा कायदा हा आमच्या काळामध्येच आलेला आहे. या कायद्याची मी आपल्याला गंमत सांगतो. 2 ठिकाणी याच्यामध्ये जे लूफहोल्स ठेवलेले आहेत, ज्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर पोलिसांकडनं आणि सरकारकडनं सुद्धा दमन होऊ शकतं किंवा त्याचा अतिरिक्त वापर केला जाऊ शकतो, लोकांच्या विरोधात वापर केला जाऊ शकतो. एक असा
की यांना अध्यादेशासारखे अधिकार दिलेले आहे की जेव्हा विधिमंडळाचं अधिवेशन चालू नसेल आणि एखादा बदल या कायद्यामध्ये त्यांना गरजेचा वाटला तर ते करतील आणि नंतर विधिमंडळामध्ये पारित करून घेतील, अशा पद्धतीचा एक आहे. आणि दुसरं असं आहे की प्रत्येक वेळेस याच्यामध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे. शेवटी खाली एक स्पष्टीकरण कलम 2चं वाचून दाखवतो मी की कायदेशीर व शांततापूर्व मार्गाने शासनाचे लक्ष वेधून घेण्याच्या दृष्टीने शासनाचे धोरण किंवा उपाययोजना याबाबत नापसंती दर्शवणाऱ्या खऱ्याखुऱ्या कृती. आता हा खऱ्याखुऱ्या कृती जे आहे हा ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? पोलीस ठरवणार आहे की त्यावेळेस सरकार ठरवणार आहे? मग वेळेवर तिथे पोलीसच राहणार आहे? मग हे खरं आहे की खोटं आहे हे कोर्टामध्ये सिद्ध होणार. पण तोपर्यंत जे लोक आंदोलन करणार आहे त्यांना एकतर आंदोलन करायला मिळणार नाही आणि आंदोलन केलं तर परवानगी घेतली नाही किंवा परवानगीच्या बाहेर जाऊन आंदोलन केलं म्हणून त्यांना सरळ सरळ जेलमध्ये टाकता येईल, अशा पद्धतीचा हा काळाच कायदा आहे. मग हे ब्रिटिशांपेक्षा काही वेगळं राज्य आहे का? यांनी कुडनकुलनमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर आंदोलन केलं होतं. त्याच कुडनकुलनचं पंतप्रधानांनी नंतर व्हिडिओ कॉन्फरन्सनी उद्घाटन केलं आणि जगाला सांगितलं की आम्ही कुडनकुलनमध्ये आलो. ते 2004 साली त्याचं इन्स्टॉलेशन सुरू झालं होतं. अनेक ठिकाणी एनजीओनी आणि बीजेपीने स्वतः आंदोलनं केलेले आहे. त्यावेळेस त्यांना ते लोकशाहीचा अधिकार म्हणून आंदोलन करू देण्यात आले होते. तशाच पद्धतीचा विरोध आपल्याला होऊ नये, आपल्याला कुठेही रोषाला पुढे जाता येऊ नये, मीडियासाठी सुद्धा मुद्दा राहू नये, विरोधकांसाठी सुद्धा मुद्दा पुढे येऊ नये म्हणून हा जो आहे दडपशाहीचा कायदा जो आहे अशा पद्धतीचा कायदा करण्यात आलेला आहे. वरती एक वेगळं आणि खालती एक वेगळं, सगळे कलम टाकायचे आणि मग शेवटल्या कलम मध्ये लिहायचं की आणि सरकारला आवश्यक वाटेल असं ते. कायदा असा कधी संदिग्ध राहू शकत नाही. कायदा हा स्पष्ट असला पाहिजे. अनिल बोंडे बोला. अतुल लोंढेंना खऱ्याखुऱ्या कृतीचा मी अर्थ समजावून सांगतो. कारण की पोलीस स्टेशन मध्ये जर आपण लिहिलं की आम्हाला धरणे आंदोलन करायचं आहे आझाद मैदानावर, तुम्ही नाही कायद्याने धरणे आंदोलनच करा. म्हणजे खऱ्या साहेब तुम्हाला आणि मला तो अधिकार नाहीये, तो कायद्यामध्ये स्पष्टपणे दिला असला पाहिजे. त्यामुळं परंतु मोर्चा काढला आणि मोर्चा काढल्यानंतर मोर्चामध्ये आवेगाने दुसऱ्याला आपण मारहाण केली किंवा एखाद्या महिला कर्मचाऱ्यांना किंवा महिला पोलिसांना किंवा पोलीस अधिकाऱ्याला आपण मारहाण केली तर ही खरीखुरी कृती होऊ शकत नाही. हा त्याच्यासाठी कायदा आहे, त्याच्यासाठी कायदा आहे मुंडे साहेब. आणि म्हणून विशेष न्यायालय सरकारी आणि सार्वजनिक कर्तव्य बजावत असताना कर्तव्य बजावत केलेल्या अडथळ्यासाठी लोकांना सजा होते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की सामान्य माणसाची सुरक्षितता ही महत्वाची आहे. आता आपण कोणाच्या पुतळे जाऊ शकत नाही, त्या कायदा आहे. प्रकाश रेड्डी आणि उल्काजी, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. अर्थात या कायद्यामुळे सर्वसामान्य लोकांना त्रास होणार आहे का, हा पुढचा मुद्दा असेल आपला. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.